12वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी राज्यामध्ये 42 कॉपीची प्रकरणं समोर. कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन अलर्टवर. ज्यांनी कॉपी केली त्यांच्यावर कारवाई केली जाणार. तसंच ज्या शाळांमध्ये कॉपी झाली त्या शाळांची परवानगी सरकार रद्द करणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली घोषणा. सगळ्यात जास्त कॉपीची प्रकरणं छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती. पहिल्याच दिवशी संभाजीनगरमध्ये 26 प्रकरणं समोर. 12वीच्या पहिल्या पेपर दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून ठेवण्यात आली परीक्षा केंद्रावर नजर. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी घेतली ड्रोनची मदत. बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर बियर बॉटल्सचा खच. परीक्षा केंद्रावर वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. संतप्त पालकांनी केला जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा निषेध. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या 12वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट. ढोकसाळमधील सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. 5 विद्यार्थी गंभीर जखमी. केंद्रीय अर्थसंकल्पात काय आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल यावर मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण. रेल्वेसाठी यंदा विक्रमी निधी देण्याबाबत तातडीनं प्रस्ताव सादर करा. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 1% निधी राखीव ठेवला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. शिवभोजन थाळी बंद होणार नाही अशी कुठेही चर्चा नाही. मंत्री उदय सामंतांकडून स्पष्टीकरण. तसंच लाडकी बहीण योजना देखील बंद होणार नाही. सामंतांची माहिती. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर वसई विरार महापालिकेची तोडक कारवाई. 23 इमारती जमीनदोस्त. उर्वरित 18 इमारतींवर तोडक कारवाई सुरू. वरळीमधील बीडीडी चाळ क्रमांक 80च्या गच्चीचे स्लॅब कोसळले. सुदैवाने जीवितहानी नाही. स्लॅब पानपट्टीच्या पत्र्यावर कोसळले. LIC मध्ये आर्थिक वर्ष 23-24 मध्ये जवळपास 880 कोटी रुपयांवर कोणीही दावा केला नाही. सरकारची संसदेत लेखी उत्तरात माहिती. सोयाबीनचा प्रश्न गंभीर होत चाललाय. सरकार याबाबत गंभीर नाही. योग्य निर्णय लवकर घेतला नाही तर सोयाबीन अरबी समुद्रामध्ये फेकून देऊ आणि मुंबईत चक्का जाम करू. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा. नाशकात खते बियाणं आणि कीटकनाशक भेसळ प्रकरणामध्ये कृषी विभागाची कारवाई. 9 महिन्यात 62 परवाने रद्द. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आणि भरारी पथकाच्या तपासणीनंतर कृषी विभागाची कारवाई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.